गुड मॉर्निंग. सगळ्यांना माझा आवाज ऐकायला येतोय का? हॅलो, सगळ्यांना माझा आवाज ऐकायला येतोय? ठीक आहे, तर आपण स्टार्ट करूया. ओके, कालच्या दोन्ही लेक्चर्समध्ये, दोन्ही व्हिडिओ लेक्चर्समध्ये कुणाला काय प्रॉब्लेम आहे का? सगळे प्रॉब्लेम व्यवस्थित कळले? सगळे प्रॉब्लेम व्यवस्थित कळले? कुणाला काय डाऊट्स आहे का? हॅलो, रिप्लाय करा. काही तुम्हाला डाऊट्स आहेत का कालच्या दोन्ही व्हिडिओजमध्ये? हॅलो, सगळे झोपले का जागे आहेत? काही डाऊट्स नाहीत? ओके, तर आपण स्टार्ट करूया. आज आपल्याला बॅलन्स शीटवाले प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत. तर पहिलं आपण बॅलन्स शीटचा फॉर्मॅट शिकूया आणि नंतर मग एक प्रॉब्लेम आपण सॉल्व करूया. तर मी तुम्हाला बॅलन्स शीटचा फॉर्मॅट पाठवतो. ओके, तर मी तुम्हाला बॅलन्स शीटचा फॉर्मॅट पाठवलेला आहे. मी आता स्क्रीन शेअर करतो.
ओके, सगळ्यांना एक्सेलचं स्क्रीन जे दिसतंय का? सगळ्यांना एक्सेलचं स्क्रीन दिसतंय का? ओके, आपण स्टार्ट करूया. तर याचा जो फॉर्मॅट आहे सिम्पल आहे, आपण बघूया. तर सगळ्यात पहिल्यांदी इकडे शेअर होल्डर्स फंड्स आहे. ओके, तर आपण बॅलन्स शीटचा फॉर्मॅट स्टार्ट करूया. तर बेसिकली बॅलन्स शीटच्या फॉर्मॅटमध्ये दोन पार्ट्स आहेत. पहिलं इक्विटी अँड लायबिलिटीज आणि दुसरं ॲसेट्स. इक्विटी आणि लायबिलिटीज पहिला पार्ट आहे आणि दुसरा ॲसेट्स आहे. ठीक आहे. आता इक्विटी आणि लायबिलिटीजमध्ये तीन पार्ट आहेत. शेअर होल्डर्स फंड्स, नॉन करंट लायबिलिटीज आणि करंट लायबिलिटीज, हे तीन पार्ट आहेत. शेअर होल्डर्स फंड्स, नॉन करंट लायबिलिटीज आणि करंट लायबिलिटीज, हे तीन पार्ट आहेत. शेअर होल्डर्स फंड्समध्ये शेअर कॅपिटल आणि रिझर्व्स अँड सरप्लस. शेअर होल्डर्स फंड्समध्ये शेअर कॅपिटल आणि रिझर्व्स अँड सरप्लस आहेत. आणि करंट लायबिलिटीजमध्ये लॉंग टर्म बॉरोइंग्स, लॉंग टर्म प्रोव्हिजन्स. आता नीट लक्ष द्या. शेअर होल्डर्स फंड्स लक्षात ठेवायला सोपं आहे. तर त्याच्यात शेअर कॅपिटल असतं आणि दुसरं रिझर्व म्हणजे प्रॉफिटचा पार्ट असतो. तर कॅपिटल आणि प्रॉफिट म्हणजे शेअर कॅपिटल आणि रिझर्व्स अँड सरप्लस. तर शेअर होल्डर्स फंड्स लक्षात ठेवायला सोपं आहे. नंतर नॉन करंट लायबिलिटीज. आता नॉन करंट लायबिलिटीज म्हणजे ज्या लॉंग टर्म असतात, 1 वर्षपेक्षा जास्त. आपण जर समजा कुणाला कर्ज दिलं असेल तर त्या नॉन करंट लायबिलिटीज येतात. त्याच्यात लॉंग टर्म बॉरोइंग आणि लॉंग टर्म प्रोव्हिजन्स असे आहेत. नंतर 1 वर्षाच्या आत जर कुणाला कर्ज दिलं असेल तर ते करंट लायबिलिटीजमध्ये येतात. करंट लायबिलिटीजमध्ये. तर करंट लायबिलिटीजमध्ये आता याच्यात 4 आयटम्स आहेत. शॉर्ट टर्म बॉरोइंग्स, ट्रेड पेबल, अदर करंट लायबिलिटीज आणि शॉर्ट टर्म प्रोव्हिजन. आता लक्षात कसं ठेवायचं, इथे लॉंग आहे ना, तर इथे शॉर्ट आहे. लॉंगच्या ऐवजी काय शॉर्ट आहे. आणि मध्ये ट्रेड पेबल, अदर लायबिलिटी येतात. TO लक्षात ठेवा, TO, ट्रेड पेबल आणि अदर लायबिलिटीज. तर हे एकदम सोपं आहे इक्विटी अँड लायबिलिटीज लक्षात ठेवायला. तर पहिलं शेअर होल्डर्स फंड्स, ज्याच्यात शेअर कॅपिटल, रिझर्व्स अँड सरप्लस येतात. नंतर बी नॉन करंट लायबिलिटीज, ज्याच्यात लॉंग टर्म बॉरोइंग्स, लॉंग टर्म प्रोव्हिजन्स येतात. त्याच्यानंतर सी करंट लायबिलिटीज. करंट लायबिलिटीजमध्ये हे लॉंग टर्म आणि लॉंग टर्मच्या ऐवजी इथे शॉर्ट टर्म येतं. शॉर्ट टर्म बॉरोइंग्स आणि शॉर्ट टर्म प्रोव्हिजन्स येतं. आणि मध्ये ट्रेड पेबल आणि अदर करंट लायबिलिटीज. ट्रेड पेबल आणि अदर करंट लायबिलिटीज. तर हे लक्षात ठेवायला TO मध्ये येतं, लक्षात ठेवायचं. ओके, आता त्यांची टोटल. आता आपण काय करतो, त्यांच्या ज्या अमाऊंट्स आहेत त्या इनर कॉलममध्ये लिहितो, त्यांची टोटल आउटरमध्ये येते. इथे पण तसंच इंडिव्हिज्युअल अमाऊंट आपण इनर कॉलममध्ये लिहितो, टोटल आउटरमध्ये लिहितो. आता या टॉपिकमध्ये तुम्हाला फक्त शेअर कॅपिटल बनवायला लागतं. कधी जर प्रीमियम किंवा कॅपिटल रिझर्व असेल तर तुम्हाला रिझर्व्स अँड सरप्लस हे 2 बनवावे लागतात. बाकी सहसा हे बाकीचे बनवायला तुम्हाला लागत नाहीत. आणि ॲसेट साईडमध्ये फिक्स ॲसेट्समध्ये टँजिबल म्हणजे दिसणारे, इनटँजिबल म्हणजे जे दिसत नाहीत ते. तर आता ॲसेट्समध्ये 2 पार्ट आहेत, नॉन करंट आणि करंट. त्याच्यात शेअर होल्डर्स फंड्स वगैरे काय असं नाही आहे, फक्त नॉन करंट ॲसेट्स आणि करंट ॲसेट असे 2च आहेत. नॉन करंट ॲसेट्स आणि करंट ॲसेट्स. आता नॉन करंट ॲसेट्समध्ये 4 आहेत. फिक्स ॲसेट, नॉन करंट इन्व्हेस्टमेंट, अदर अदर नाही, लॉंग टर्म लोन्स अँड ॲडव्हान्सेस आणि अदर करंट ॲसेट्स. तर याच्यात काय, पहिलं तर फिक्स ॲसेट्स आहेत. फिक्स ॲसेट्स, नंतर नॉन इन्व्हेस्टमेंट लक्षात ठेवा. फिक्स ॲसेट, इन्व्हेस्टमेंट, लोन्स अँड ॲडव्हान्सेस, अदर करंट ॲसेट. तर या 4 गोष्टी लक्षात ठेवा. फिक्स ॲसेट, इन्व्हेस्टमेंटला काय म्हणतो, नॉन करंट इन्व्हेस्टमेंट. फिक्स ॲसेट, इन्व्हेस्टमेंट, लोन्स अँड ॲडव्हान्सेस, तर कुठलं लॉंग टर्म आहे हे. आणि अदर नॉन करंट ॲसेट्स. तर इकडे 4 लक्षात ठेवायचे, फिक्स, इन्व्हेस्टमेंट, लोन्स अँड ॲडव्हान्सेस आणि अदर नॉन करंट ॲसेट्स. ओके, आणि इकडे 6 आहेत, वरती 4 होते, वरती 4 आहेत, इथे 5 आहेत. तर इकडे कसं लक्षात ठेवायचं, तर पहिलं इन्व्हेस्टमेंट आहे करंट इन्व्हेस्टमेंट, नंतर स्टॉक डेटर्स कॅश,
इन्व्हेस्टमेंट नंतर काय स्टॉक डेटर्स कॅश आणि लोन्स अँड ॲडव्हान्सेस अदर करंट ॲसेट्स. तर लक्षात ठेवायला हे पण सोपं आहे. तर पहिलं नॉन करंट ॲसेटमध्ये फिक्स ॲसेट लक्षात ठेवा. फिक्स ॲसेट नंतर इन्व्हेस्टमेंट, फिक्स ॲसेट इन्व्हेस्टमेंट, त्याच्यानंतर लोन्स अँड ॲडव्हान्सेस कुठलं लॉंग टर्म आणि तिकडे खाली शॉर्ट टर्म, लॉंग टर्म शॉर्ट टर्म, लोन्स अँड ॲडव्हान्सेस आणि ऑदर नॉन करंट ॲसेट्स, ऑदर नॉन करंट ॲसेट म्हणजे तिकडे ऑदर नंतर येतो. इकडे आपल्या ॲसेट्समध्ये ऑदर हा जो वर्ड आहे तो लास्टला येतो. म्हणजे नॉन करंट ॲसेट्सला पण आणि करंट ॲसेट्सला पण ऑदर हा जो शब्द आहे हा शेवटी येतो. आणि वरती करंट लायबिलिटीजमध्ये ऑदर हा शब्द मध्ये येतो म्हणजे 2 नंबरला येतो. याच्यात करंट लायबिलिटीजमध्ये शॉर्ट टर्म बॉरोइंग, शॉर्ट टर्म प्रोव्हिजन, ट्रेड पेबल नंतर काय येतं, ट्रेड पेबल नंतर ऑदर करंट ॲसेट, ऑदर करंट लायबिलिटीज आणि शॉर्ट टर्म प्रोव्हिजन. ओके. आणि नॉन करंट ॲसेट कसं लक्षात ठेवायचं, फिक्स ॲसेट नंतर इन्व्हेस्टमेंट हे तर राहतं लक्षात. फिक्स ॲसेट इन्व्हेस्टमेंट नंतर लोन्स अँड ॲडव्हान्सेस, फिक्स ॲसेट इन्व्हेस्टमेंट लोन्स अँड ॲडव्हान्सेस आणि त्याच्यानंतर ऑदर नॉन करंट ॲसेट्स, ऑदर नॉन करंट ॲसेट्स. आणि याच्यात कसं आहे, पहिलं इन्व्हेस्टमेंट आहे त्याला म्हणायचं करंट इन्व्हेस्टमेंट, करंट इन्व्हेस्टमेंट नंतर स्टॉक डेटर्स कॅश, स्टॉकला म्हणायचं इन्व्हेंटरीज, स्टॉकला काय म्हणायचं इन्व्हेंटरीज, डेटर्सला म्हणायचं ट्रेड रिसिवेबल, तिकडे क्रेडिटर्स आहे, ट्रेड पेएबल इथे ट्रेड रिसिवेबल आणि कॅशला म्हणायचं कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट, कॅशला काय म्हणायचं कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट. नंतर लोन्स अँड ॲडव्हान्सेस पण कुठले शॉर्ट टर्म लोन्स अँड ॲडव्हान्सेस आणि नंतर ऑदर करंट ॲसेट्स, नंतर काय ऑदर करंट ॲसेट्स. ओके. तर आता हे ब्रीफमध्ये झालं. आता आपण डिटेलमध्ये बघूया. तर पहिलं शेअर कॅपिटल. शेअर कॅपिटलमध्ये काय येतं, इक्विटी शेअर कॅपिटल आणि प्रेफरन्स शेअर कॅपिटल. याच्यातनं कॉल्स इन ॲरियर्स मायनस केलं जातं, नंतर शेअर फॉरफिटेड असतील तर ॲड केलं जातं. शेअर फक्त आता तुम्ही लक्षात ठेवा इक्विटी शेअर कॅपिटल, प्रेफरन्स शेअर कॅपिटल. नंतर रिझर्व्स अँड सरप्लसमध्ये सगळ्या प्रकारचे रिझर्व्स येतात, ज्याच्यात कॅपिटल रिझर्व, कॅपिटल रिडम्पशन रिझर्व. आता आपल्याला हे जे प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत त्याच्यात इक्विटी प्रेफरन्स लागणार आहे, कॅपिटल रिझर्व लागणार आहे, हा कॅपिटल रिडम्पशन रिझर्व आपल्याला नाही लागणार, सिक्युरिटीज प्रीमियम लागेल. नंतर बाकी याच्यापैकी काहीच लागणार नाही. डिबेंचर रिडम्पशन रिझर्व, रिव्हॅल्युएशन रिझर्व, द सरप्लस द बॅलन्स ॲज पर P&L स्टेटमेंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ऑदर रिझर्व्स हे नाही लागणार आहे. नंतर लॉंग टर्म बॉरोइंगमध्ये मेन डिबेंचर हा आयटम असतो. मेन डिबेंचर आहे बॉन्ड्स डिबेंचर, टर्म लोन, डिपॉझिट लॉंग टर्म, लोन्स अँड ॲडव्हान्सेस फ्रॉम रिलेटेड पार्टीज, टर्म लोन म्हणजे जे आपल्या रिलेटेड पार्टीजकडनं जर काही लोन वगैरे घेतली तर ती येतात. नंतर दुसरी काय लोन्स अँड ॲडव्हान्सेस असतील तर ती येतात. नंतर लॉंग टर्म प्रोव्हिजन, त्याच्यात ग्रॅच्युटी, PF वगैरे हे एम्प्लॉई लोकांना आपण बेनिफिट देतो, ग्रॅच्युटी किंवा PFचे ते येतात. नंतर बाकी अजून काय ऑदर लॉंग टर्म प्रोव्हिजन्स असतील तर ते याच्यात येतात. त्याच्यानंतर शॉर्ट टर्म बॉरोइंगमध्ये मेन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे बँक ओव्हरड्राफ्ट. ओके. तर शॉर्ट टर्म बॉरोइंग्समध्ये मेन तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे बँक ओव्हरड्राफ्ट. लोन रिपेबल ऑन डिमांड म्हणजे जेव्हा लोन आपल्याकडे मागितलं जाईल तेव्हा आपण ते पे करणार. आता हे शॉर्ट टर्ममध्ये येतं, लॉंग टर्ममध्ये येत नाही. त्याच्यानंतर परत तेच लोन. आता हे लक्षात ठेवायची गरज नाही आहे, हे फक्त काय करायचं दिवसातनं एकदा याच्यावरती नजर ठेवायची कशा याच्यात काय आयटम्स येतात. फक्त मेन आयटम्स तुम्ही लक्षात ठेवा. तसं आता शेअर कॅपिटलमध्ये हे 2 आहेत. नंतर रिझर्व्स अँड सरप्लसमध्ये कॅपिटल रिझर्व, सिक्युरिटीज प्रीमियम हे 2 आहेत. मी जे मेन आहेत त्याला बोल्ड करतो. याच्यात हे 2 मेन आहेत. त्याच्यानंतर कॅपिटल रिझर्व, सिक्युरिटीज प्रीमियम हे 2 आहेत. नंतर तुम्हाला हाही एक लागू शकतो डिबेंचर रिडम्पशन रिझर्व आणि हा P&L अकाउंट. तर हे 4 तुम्हाला लागू शकतात.
त्याच्यानंतर लॉंग टर्म बॉरोइंग्समध्ये बॉन्ड्स ऑर डिबेंचर्स. बाकी हे फक्त तुम्ही लक्षात ठेवा, पण हे मेन लागतात आपल्याला, जे मी बोल्ड करतोय ते. नंतर याच्यात हे ग्रॅच्युइटी प्रॉव्हिडंट फंड वगैरे लागतं. त्याच्यानंतर शॉर्ट टर्म बॉरोइंग्समध्ये बँक ओव्हरड्राफ्ट लागतं. त्याच्यानंतर बाकी तर काय लागत नाही. ट्रेड पेबल महत्त्वाचं, क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल याच्यात येतात. ट्रेड पेबलमध्ये क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल याच्यात येतात. नंतर अदर करंट लायबिलिटीजमध्ये आउटस्टँडिंग इन्कम, ॲडव्हान्स इन्कम हे 2 लागतात आपल्याला. आउटस्टँडिंग इन्कम, ॲडव्हान्स इन्कम. अनपेड डिव्हिडंड एवढं नाही लागत. नंतर शॉर्ट टर्म प्रोव्हिजन्समध्ये प्रोव्हिजन फॉर टॅक्स प्रपोज डिव्हिडंड. आता नीट लक्ष द्या. आता शेअर कॅपिटल तुम्हाला माहिती आहे, रिझर्व्स अँड सरप्लस तुम्हाला माहिती आहे. नंतर लॉंग टर्म बॉरोइंग्स. लॉंग टर्म बॉरोइंग्स म्हणजे ही लोन आपण घेतलेली असतात. लॉंग टर्म प्रोव्हिजन्स म्हणजे लोकांना रिटायरमेंटसाठी ज्या काय प्रोव्हिजन्स आपण करून ठेवतो, ग्रॅच्युइटी प्रॉव्हिडंट फंड वगैरे, त्या लॉंग टर्म प्रोव्हिजन आहे. शॉर्ट टर्म प्रोव्हिजन म्हणजे 1 वर्षाच्या आत जर काही कर्ज घेतली असतील तर ते शॉर्ट टर्म प्रोव्हिजनमध्ये येतात. नंतर ट्रेड पेबलमध्ये क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल. ट्रेड पेबलमध्ये क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल. त्याच्यानंतर अदर करंट लायबिलिटीजमध्ये जसं आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहे, ॲडव्हान्स इन्कम आहे, हे येतं. शॉर्ट टर्म प्रोव्हिजनमध्ये प्रोव्हिजन फॉर टॅक्स प्रपोज डिव्हिडंड येतात, म्हणजे हे शॉर्ट टर्म प्रोव्हिजन आहे, जे कमी वेळासाठी असेल. त्याच्यानंतर आता या 8 नंबरपर्यंत आपल्या लायबिलिटीज आहेत. नंतर 9 नंबरपासून आपल्या ॲसेट्स आहेत. त्याच्यात काय काय येतं? टँजिबल म्हणजे दिसणारे, लँड अँड बिल्डिंग, लँड बिल्डिंग, प्लांट अँड इक्विपमेंट, फर्निचर फिक्चर, व्हेकल, ऑफिस इक्विपमेंट, तर हे आपल्याला लागणार आहे. त्याच्यानंतर इनटँजिबलमध्ये गुडविल, ट्रेडमार्क हे सगळेच लागणार आहे. गुडविल, ट्रेडमार्क, पेटंट्स, कॉपीराईट्स जे आपल्याला दिसत नाहीत ते, आणि वरची जे दिसतात ते टँजिबल. नंतर इन्व्हेस्टमेंट इन प्रॉपर्टी, इन्व्हेस्टमेंट इन इक्विटी शेअर्स हे लागतात आपल्याला. इन्व्हेस्टमेंट इन इक्विटी शेअर्स, इन्व्हेस्टमेंट इन प्रेफरन्स शेअर्स, इन्व्हेस्टमेंट इन गव्हर्नमेंट ऑर ट्रस्ट सिक्युरिटीज, इन्व्हेस्टमेंट इन डिबेंचर अँड बॉन्ड्स इथपर्यंत आपल्याला लागतात. म्युच्युअल फंड्स वगैरे एवढं लागत नाही. इन्व्हेस्टमेंट इन पार्टनरशिप हे एवढं काय आपल्याला लागत नाही. नंतर लॉंग टर्म लोन्स अँड ॲडव्हान्सेस. आता लॉंग टर्म लोन्स अँड ॲडव्हान्सेस म्हणजे काय? आपण कुणाला कर्ज दिली असतील तर. करंट लायबिलिटीज म्हणजे आपण घेतली आहेत. वरचं जे लायबिलिटीजचा कॉलम आहे ती म्हणजे आपण घेतलेली आहेत, म्हणजे ती करंट असो तर शॉर्ट टर्मसाठी, नॉन करंट असो ती लॉंग टर्मसाठी. तसंच इथेही तसंच आहे. याच्यात काय आता लॉंग टर्म लोन्स अँड ॲडव्हान्सेस म्हणजे जर समजा भरपूर वेळासाठी, एक वर्षापेक्षा जर जास्त वेळासाठी आपण लोकांना लोन दिली तर ते लॉंग टर्म लोन्स अँड ॲडव्हान्सेसमध्ये येतात. त्याच्यात कॅपिटल ॲडव्हान्सेस, मोठी अमाऊंट जर ॲडव्हान्स दिली असेल तर, आणि सिक्युरिटी डिपॉझिट आपण जे ठेवतो, म्हणजे आपल्याला लाईटचं कनेक्शन पाहिजे असेल, टेलिफोनचं कनेक्शन पाहिजे असेल तर आपण तिकडे सिक्युरिटी डिपॉझिटमध्ये पैसे ठेवतो, ते सिक्युरिटी डिपॉझिट. त्याच्यानंतर अदर नॉन करंट ॲसेट्समध्ये जसे आपण राईट ऑफ करते ते आयटम येतात. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, एक्सपेन्स ऑन इश्यू ऑफ शेअर्स अँड डिबेंचर्स, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स अँड डिबेंचर्स, कमिशन ऑन इश्यू ऑफ शेअर्स अँड डिबेंचर्स, जे आपण राईट ऑफ करतो, 12वीला आपण जे राईट ऑफ करायचो ते इकडे येतात. नंतर करंट इन्व्हेस्टमेंटमध्ये पण तेच आहेत, इन्व्हेस्टमेंट जे असतात ते तेच आहेत, फक्त त्याचा पिरियड लॉंग टर्म असतो, याचा शॉर्ट टर्म असतो. त्याच्यानंतर इन्व्हेंटरीज म्हणजे स्टॉक. स्टॉकमध्ये काय? रॉ मटेरियल, वर्क इन प्रोग्रेस, स्टोअर्स अँड स्पेअर्स, फिनिश गुड्स, लूज टूल्स, स्टॉक इन ट्रेड, गुड्स इन ट्रान्झिट, जे आपले स्टॉक आहे. गुड्स इन ट्रान्झिट म्हणजे एखादा माल आपल्याला यायचा बाकी आहे, आलेला नाही आहे, तर त्याला आपण गुड्स इन ट्रान्झिट म्हणतो. लूज टूल्स म्हणजे जे टूल्स लूज असतात, जसं हातोडी, पाना वगैरे जे लूज आहे त्याला आपण लूज टूल्स म्हणतो. त्याच्यानंतर ट्रेड रिसिवेबलमध्ये डेटर्स, बिल्स रिसिवेबल येतात. कॅश अँड कॅश इक्विलंटमध्ये कॅश इन अँड कॅश ॲट बँक येतात. शॉर्ट टर्म लोन्स अँड ॲडव्हान्सेसमध्ये प्रीपेड एक्सपेन्स येतात. अदर करंट ॲसेट्समध्ये आउटस्टँडिंग इन्कम येतात. एकदा तुम्ही काय करा, गो थ्रू करा. मी तुम्हाला एक 2 मिनिटाचा पिरियड देतो, गो थ्रू करा फॉर्मॅट, नंतर आपण एक प्रॉब्लेम सॉल्व करूया.
एकदा गो थ्रू करा सगळ्यांनी. ओके, लाईट गेलेली आहे. तर मी तुम्हाला प्रॉब्लेम रेकॉर्डिंग पाठवतो. ओके, तर आता आपण प्रॉब्लेम सॉल्व करायला घेऊया.
तर आता आपण 32वा प्रॉब्लेम सॉल्व करूया. हा जो प्रॉब्लेम आहे, सुमित मशीन लिमिटेड इश्यूड 50,000 शेअर्स ऑफ ₹100 इच ॲट अ प्रीमियम ऑफ 5%. म्हणजे 50,000 शेअर 100 रुपयाचे 5% प्रीमियमला आपण इश्यू करायला काढलेत. द शेअर्स वेअर पेएबल 25 ऑन ॲप्लिकेशन, 50 ऑन अलॉटमेंट अँड 30 ऑन फर्स्ट अँड फायनल कॉल. म्हणजे 3 कॉलमध्ये त्यांचे आपण पैसे घेणार आहोत. 25 रुपये ॲप्लिकेशनला, त्याच्यानंतर 50 रुपये अलॉटमेंटला, 30 रुपये फर्स्ट अँड फायनल कॉलला असे आपण घेणार आहोत. द कॉल वॉज फुल्ली सबस्क्राईब अँड मनी वॉज ड्युली रिसिव्ड एक्सेप्ट द फायनल कॉल ऑन 400 शेअर्स. म्हणजे शेअर्स सगळ्यांनी परचेस केले. म्हणजे हा फुल सबस्क्रिप्शनचा प्रॉब्लेम आहे. आणि जेव्हा आपण फायनल कॉल केला तेव्हा 400 शेअर्सनी त्याचे पैसे भरले नाही. तर प्रीमियम वॉज ॲडजस्टेड ऑन अलॉटमेंट. प्रीमियमचे पैसे आपल्याला अलॉटमेंटच्या वेळेला मिळाले. ठीक आहे. तर आपण हा प्रॉब्लेम सॉल्व करूया. सोपा प्रॉब्लेम आहे, त्याची बॅलन्स शीट पण सोपी आहे. आपण आता सॉल्व करूया. तर हा 32वा प्रॉब्लेम आहे, सुमित मशीन लिमिटेड. सुमित मशीन लिमिटेड त्याच्या बुक्समध्ये आपण एंट्री करणार आहोत. तर आता पहिली ॲप्लिकेशनचे पैसे रिसिव्ह होण्याची एंट्री. तर इकडे ॲप्लिकेशनचे पैसे आपल्याला मिळाले. आपल्याला 50,000 शेअर्सवरती 25 रुपये मिळाले. शेअर्सवरती 25 रुपये. नंतर ते पैसे आपण कॅपिटलला ट्रान्सफर करणार. तर हे जे पैसे मिळाले ते आपण कॅपिटलला ट्रान्सफर केले. त्याच्यानंतर आता आपण अलॉटमेंटचा कॉल बोलवणार. त्याच्यात प्रीमियम इन्क्लूड आहे.
तर इकडे टोटल 50,000 इंटू 50चा कॉल आहे. त्या 50 रुपयामध्ये प्रीमियम इन्क्लूड आहे. तर 100चं 5% 5 येतं. तर 50 रुपयापैकी 45 फेस व्हॅल्यू 5 प्रीमियम. तर इकडे 50,000 इंटू 50चा कॉल केला, त्याच्यापैकी 45 रुपये फेस व्हॅल्यू आणि 5 रुपये प्रीमियम. तर इकडे 50,000 इंटू 50चा कॉल, त्याच्यावरती 45 रुपये आपली फेस व्हॅल्यू आणि 5 रुपये आपला प्रीमियम. तर असं आपण बोलवलं. त्याच्यानंतर अलॉटमेंटचा कॉल आपण रिसीव करणार. अलॉटमेंटचा कॉल रिसीव केला. आता आपण फर्स्ट कॉलचा कॉल करणार. फर्स्ट अँड फायनल कॉल येतो. तर हा आपण कॉल केला. इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल टू इक्विटी शेअर कॅपिटल. हा जो आहे तो आपला 30 रुपयाचा आहे. हा 30 रुपयाचा आपण कॉल केला. आता त्या कॉलमध्ये आपल्याला 400 शेअर्सचे पैसे नाही मिळाले, म्हणजे 49,600चे मिळाले. 49,600चे 30 रुपये मिळाले. 400चे 30 रुपये नाही मिळाले. टोटल 50,000वरती 30 रुपये, म्हणजे 49,600 इंटू 30. नंतर इकडे 400 इंटू 30. तर असे 2 आपल्याला मिळाले इथे, आणि इथे 50,000 इंटू 30. तर हा आपल्याला कॉलचे पैसे रिसीव झाले. आता नीट लक्ष द्या. आता आपल्याला बॅलन्स शीट बनवायची आहे. आता बॅलन्स शीटमध्ये आपले फक्त शेअर कॅपिटल, रिझर्व्स हे 2 आयटम येतील आणि कॅश अँड कॅश इक्विवलेंट एवढंच येईल. तर आपल्याला जी बॅलन्स शीट बनवायची आहे
आता हा बॅलन्स शीटचा फॉर्मॅट आपण बघूया काय काय लागणार आहे. ॲज ऑन डॅश. तर बॅलन्स शीटमध्ये आपल्याला शेअर कॅपिटल, रिझर्व्स अँड सरप्लस लागणार आहे. बाकी आता इथे खाली काय लागणार नाही आपल्याला. त्याच्यानंतर ॲसेट्समध्ये नॉन करंट ॲसेट्स, करंट ॲसेट्स लागतील आपल्याला. आणि करंट ॲसेट्समध्ये कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट एवढंच. त्याला नंबर द्यायचा 3. तर आपल्याला शेअर होल्डर्स फंड्समध्ये शेअर कॅपिटल आणि रिझर्व्स अँड सरप्लस हे दोनच लागणार आहेत. आणि ॲसेट्समध्ये बी करंट ॲसेट्स, त्याच्यामध्ये कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट एवढंच लागणार आहे. ठीक आहे. तर आता आपण याचे नोट्स बनवूया. नोट नंबर 1, नोट नंबर 2 आणि नोट नंबर 3 हे आपण बनवूया. आता इथे हेडिंग टाकायचं, नोट्स फॉर्मिंग पार्ट ऑफ अकाउंट. नोट्स फॉर्मिंग पार्ट ऑफ बॅलन्स शीट. नोट फॉर्मिंग पार्ट ऑफ बॅलन्स शीट असं बनवायचं. आता इकडे नंबर 1 जी आहे शेअर कॅपिटल. शेअर कॅपिटलमध्ये पहिलं येतं ॲथोराइज्ड. आता इथे ॲथोराइजबद्दल काय तुम्हाला माहिती दिलेली नाही आहे. एक क्वेश्चन मार्क टाकून द्यायचा आणि तो क्लोज करायचा. ॲथोराइज झाल्यानंतर इश्यूड लिहायचं. इश्यूडमध्ये 50,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 each. $50,000 × 100 असं 50 लाख लिहून हे क्लोज करायचं. त्याच्यानंतर सबस्क्राईब, कॉल्ड अप अँड पेड अप. सबस्क्राईब, कॉल्ड अप अँड पेड अप. आता याच्यात आपल्याला काय करायचं आहे, हे 50,000 इक्विटी शेअर जे आहेत तर त्याच्यातनं आपल्याला कॉल्स इन ॲरियर्सची अमाऊंट मायनस करायची. तर ही 50 लाख जी अमाऊंट आहे त्याच्यातनं कॉल्स इन ॲरियर्स मायनस करायची. कॉल्स इन ॲरियर्सची अमाऊंट आहे 12,000. 12,000 अमाऊंट मायनस करायची आणि उरलेली बाहेर लिहायची. आता ही जी अमाऊंट आहे हीच वरती येणार शेअर कॅपिटलमध्ये 49,88,000
त्याच्यानंतर दुसरी नोट आहे रिझर्व्स अँड सरप्लसची, हे क्लोज करायचं. तर पहिली शेअर कॅपिटलची नोट झाली. नंतर दुसरी नोट आहे रिझर्व्स अँड सरप्लसची. याच्यात सेक्युरिटीज प्रीमियम येणार. सिक्युरिटीज प्रीमियमची जी अमाऊंट आहे ती 2.5 लाख आहे. तर इकडे 2.5 लाख अमाऊंट येणार. नंतर ही टोटल 2.5 लाख क्लोज करणार. त्याच्यानंतर तिसरं आणि हे 2.5 लाख आपण वरती टाकू. तर इकडे शेअर कॅपिटल आलं आणि रिझर्व्स अँड सरप्लसमध्ये सिक्युरिटीज प्रीमियम आलं. शेअर कॅपिटलमधनं आपण कॉल्स इन एरियर्स मायनस केलं आणि उरलेली अमाऊंट लिहिली. आता शेअर कॅपिटल आणि रिझर्व्स अँड सरप्लस आपण ॲड करूया. त्याच्यानंतर आता तिसरं जे बनवणार आहोत ते आहे कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट. त्याच्यात कॅश अँड बँक येणार. कॅश ॲट बँक आपल्याला जेवढे बँक डेबिट झाले असतील ॲड करायचे, बँक क्रेडिट झाले असतील लेस करायचे. कॅश ॲट बँक. तर इथे याची अमाऊंट आपल्याला काढायची आहे. तर बँक अकाउंट डेबिट असेल तर ते ॲड करा, बँक अकाउंट क्रेडिट असेल तर ते मायनस करा. त्याच्यात काय काय अमाऊंट आहेत? 12.5 लाख, 12.5 लाख, नंतर 25 लाख, 12.5 लाख, 25 लाख आणि 14,88,000. तर आपण ॲड करूया. $12.5 लाख, 25 लाख, 14,88,000. $12.5 लाख, 25 लाख आणि 14,88,000. ठीक आहे. या तिघांची टोटल आपण ॲड करूया आणि किती अमाऊंट येते ती बघू. $52,38,000 आणि इथे टोटली 52,38,000च आहे. तर इकडे शेअर कॅपिटल आणि रिझर्व्स अँड सरप्लसची टोटल 52,38,000. तिथे कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंटची अमाऊंट पण तेवढीच आहे. $52,38,000 ही कॅश मिळाली आपल्याला. क्लोज करूया.
आता हीच अमाऊंट आपल्याला आउटर कॉलममध्ये द्यावी लागणार आणि ह्या अमाऊंटनी हे टॅली मिळेल. ठीक आहे, तर आपलं हे टॅली झालं. तुम्ही हा प्रॉब्लेम बघा, तुम्हाला काय डाऊट असेल तर मला फोन करा. ठीक आहे, चला आजचं लेक्चर आपण संपूया. सगळ्यांना थँक्यू.